नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये एक्सप्लोर विथ सन आणि मी आहे तुमचा होस्ट सूरज शिवाजी काळे। तर आज आपण आलेलो आहोत श्री क्षेत्र भावी निमगाव येथे, म्हणजेच माझं गाव आहे येथे। आणि इथे आता आज आहे 23 तारीख एप्रिल महिन्याची आणि आज आहे हनुमान जयंती आणि आपल्या गावची म्हणजेच जगदंबा मातेची यात्रासुद्धा असते। तर आपण या व्हिडिओमध्ये भावी निमगाव या गावच्या देवीची म्हणजेच श्री जगदंबा देवीची यात्रेची संपूर्ण माहिती घेणार आहोत। यामध्ये कावड म्हणा किंवा आंबेल घुगरा म्हणा किंवा रहाड म्हणा, या सर्व गोष्टींची माहिती या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओची सुरुवात करूया। जगदंबा माता की जय। यात्रेच्या वेळेस छान अशी दिव्यांची रोषणाई मंदिरावर केलेली असते, त्यामुळे मंदिर अगदी उजळून निघते। आदल्या दिवशी संध्याकाळी हनुमान मंदिरासमोर सर्व भजनी मंडळी जमतात व छान असे भजन करतात। तर ते आता आपण पाहूया। यात्रेच्या दिवशी मारुती मंदिरासमोर नारळ फोडून व देवाची पूजा करून आपण जातो ते देवीचं दर्शन घ्यायला। देवीची किती सुंदर आणि छान अशी मूर्ती आपल्याला बघायला भेटते आणि सुंदरसं नक्षीकाम सुद्धा या मंदिरावर केलेलं आपल्याला दिसून येते। आता आपण जाऊया आसऱ्याकडे आणि तिथलं दर्शन घेऊया। इथे समोरच आपल्याला महादेवाचं एक सुंदरसं मंदिर असं बघायला भेटतं, तर तिथे आपण दर्शन घेऊया। मंदिराबाहेर छान अशी यात्रा सजलेली आपल्याला दिसते, त्यामध्ये मिठाईचे, खेळणीचे आणि इतर काही दुकाने आपल्याला दिसतात। आता आपण जाऊया विठ्ठलनाथ महाराज व पांडुरंगाचं दर्शन घ्यायला। आता आपण बघूया पैठण येथून पायी आणलेल्या गंगाजलाच्या कावडीची ढोल ताशा पथकासह मिरवणूक। हे गंगाजल म्हणजेच कावडी नवसाला झालेल्या लहान बाळांवरून नेण्यात येते, ते आता आपण बघूया। या गंगाजलांच्या कावडींना मंदिरामध्ये श्री जगदंबा मातेला जलाभिषेक घालण्यासाठी घेऊन जाण्यात येते।
आपण बघूया आंबील घुगऱ्याचा कार्यक्रम. देवीचे आंबील घेतल्याने वर्षभर कुणी आजारी पडत नाही अशी या गावकऱ्यांची श्रद्धा. आंबील घुगऱ्याचा कार्यक्रम आहे आणि तुम्ही बघू शकता प्रत्येक जण एकमेकांना आंबील वगैरे देतो. आंबील आणि घुगऱ्या देवीचा प्रसाद म्हणून सर्वजण एकमेकांना देतात आणि तो ते ग्रहण करतात. घ्या. अच्छा. मित्रांनो आंबीलचा हा ग्लास आपण ट्राय करूया. तर मित्रांनो आपण आत्तापर्यंत पाहिलं की कशा कावडी आल्यात आणि त्यानंतर देवीला कसं त्यामधून पाणी टाकण्यात आलं, आंघोळ घालण्यात आली आणि जी लहान बाळ आहेत त्यांच्यावरनं त्या कावडी नेल्या गेल्यात. ती एक रीत आहे कारण ते नवसाला वगैरे होतात त्यामुळं तशी ती एक रीत पडलेली आहे. आणि त्यानंतर आंबील घुगऱ्याचं पण पाहिलं आपण. तर आपण आता चाललो आहोत रहाड बघण्यासाठी. ही पण एक रीतच आहे की ज्यांनी कोणी नवस बोललेला असतो देवीसाठी की काहीतरी होण्यासाठी. तर या रहाड म्हणजे विस्तवरनं चालणे. सो ते आपण आता बघणार आहोत. तर चला मग बघूया. ज्याच्यावरनं चालण्याची पद्धत आहे आणि त्या चालण्यालाच रहाड असं म्हणतात. चला तर मग बघूया आपण कसं चालतात ते या विस्तवावर. रखरखीत असं ऊन उतरल्यावर लहान मुले तसेच मोठे लोक यांची रेलचेल आपल्याला यात्रेमध्ये दिसून येते. आसपासच्या गावामधून बरेचसे भाविक लोक देवीच्या दर्शनासाठी इथे येतात. थोडा आराम करून देवीचा पालखी सोहळा बघायला आपण येऊया. आता वाजले रात्रीचे 9 आणि देवीची पालखी निघण्याची वेळ झाली. त्याला छबिना असं म्हणतात. तर मी तुम्हाला त्यामधले सर्व गेम्स म्हणजेच त्यातले सर्व पॉईंट्स तुम्हाला कव्हर करून दाखवतो. चला तर मग बघूया रात्रीची रोषणाई आपल्या यात्रेमध्ये आणि छबिना.
पालखी संपूर्ण गावामधून नेण्यात येते व सर्व ग्रामस्थ लोक देवीचे दर्शन घेऊन हा पालखी सोहळा अनुभवतात. असा हा जगदंबा देवीचा यात्रा महोत्सव दुसऱ्या दिवशी सकाळी हजऱ्या व संध्याकाळी कुस्त्या होऊन संपन्न होतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, राम राम.